आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतेय साद तुला भाग 5. डान्स पूर्वीची एक्झरसाईज झाल्यानंतर मल्हार एका कोपऱ्यात जाऊन पाण्याचा घोट घेण्यासाठी गेला होता. तेव्हा शरयू तिची पाण्याची बॉटल घेऊन सरळ त्याच्याकडे आली. चक्क शरयूचा अभिमानी स्वभाव कधीच बाजूला फेकला गेला होता. हॅलो मल्हार सर. येस सर, युअर डान्स मूव्स वॉज रिअली ऑसम. ओ थँक्स. हे डोंट कॉल मी सर, यू कॅन से मल्हार. तो हसून म्हणाला. तू बाईक रायडिंग हे करतोस का? आय थिंक मी तुला पाहिलं आहे. तिने आता डायरेक्ट विचारलं. बाईक रायडिंग? तो जरा गडबडला. हो, म्हणजे मी तुला ओळखलं आहे आणि तो तूच आहेस. मला बाईक रायडिंगमध्ये हरवून फरार झालेला. एम आय राईट? आय एम सॉरी बट आय डोंट नो तू काय बोलत आहेस, म्हणत तो हसत सरळ निघून गेला. शरयूची पर्सनॅलिटी पाहून तिला टाळणारा ती पहिल्यांदा बघत होती. जरी ती टॉमबॉयसारखी मुलांचे कपडे घालायची आणि तिचा वोल्फ कट होता तरीही मुलं काही कमी लागत नव्हती तिच्या मागे. पण हा चक्क तिला इग्नोर करून जात होता आणि हेच कारण होतं शरयूला तो वेगळा वाटत होता. तिला त्याचं आकर्षण वाटत होतं. त्या दिवशीचा डान्स क्लास संपल्यावर तिची पावलं पुन्हा आपोआपच त्याच्याकडे वळली. ओ एनिवे मल्हार, थोडं बोलू शकतोय का? येस बोल. आता तो डान्स क्लास बाहेरच्या रेलिंगवर रेलून सरळ तिच्या डोळ्यात पाहत बोलला. काय नाही, जस्ट मला कन्फर्म करायचं आहे, तो तूच होतास राईट? तिच्या तोंडून त्याची स्तुती ऐकून तो गोड हसला. म्हणजे तुला हो असंच ऐकायचं आहे ना? तर हो, तो मीच होतो. पण मी तर मास्क लावला होता, तू तरीही मला ओळखलं. हाव? हो ओळखलं, कारण माझी मेमरी शार्प आहे. मेमरी शार्प आहे की तू फिदा झाली आहेस माझ्यावर? तो ओठांचा चंबू करत म्हणाला. ओ नो वे, असं काहीच नाही आहे. पण हे बोलतानाही तिने जरा खालीच पाहिलं. पण काय? पण मला असं वाटलं जणू तू माझा पाठलाग करत आहेस. सो हॅलो, मला तुझा पाठलाग करायची काय गरज आहे? मुली माझ्या मागे लागतात, मी मुलींच्या मागे लागत नसतो. गॉट इट? तो डोळ्यांवर ऐटीत गॉगल लावत भलतीकडे पाहू लागला. आणि उलट मला तर वाटतंय तुझा माझ्याशी ओळख करण्याचा प्रयत्न चालला आहे. तो आता पुन्हा तिच्यावर नजर वळवत म्हणाला. नो वे, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ गर्ल. पण काय झालं, त्या दिवशी मला तुम्ही बाईकवर ओव्हरटेक करून गेलात, मग मी तुम्हाला जिममध्ये पाहिलं आणि आज इथे. सो आय थॉट. तिच्या चेहऱ्यावर चमक होती. जिममध्ये? हो, बॉडी आर्किटेक्ट. सॉरी, पण जिमचा योगायोग ही असेल. सो व्हॉट कॅन आय डू फॉर दिस? हो असू शकतो की, मी कुठे म्हणते. पण हो, युअर पर्सनॅलिटी इज ऑसम आणि डान्स तर त्याहून बेस्ट. त्यामुळे मी तुमची फॅन झाले. खरंच? शरयूचं हास्य अतिशय लोभच होतं. ओ रिअली? थँक्स. एनिवे, मी शरयू. तिनं पूर्ण आत्मविश्वासाने त्याच्यापुढे हात केला. मल्हार तिच्याकडे क्षणभर पाहत राहिला. शरयू, नाईस नेम. तुझ्या बुलेटच्या स्पीडला डान्सची उत्कटताही आवडते. आय लाईक इट. मग भेटू कधीतरी राईडसाठी? या शुअर. चल बाय, आय हॅव टू रीच समवेअर. म्हणत तो हातातली कारची कीज फिरवत निघूनही गेला. बाय, शरयू म्हणाली आणि हरवलीच होती. त्याच्या या बोलण्यात एक वेगळीच जादू होती. त्याने जराही इंटरेस्ट दाखवला नव्हता, पण तिला मात्र जबरदस्त अट्रॅक्शन वाटत होतं त्याच्याबद्दल. तिच्या तोडीस तोड कोणीतरी भेटलं याचं वेगळंच समाधान वाटत होतं तिला. आणि ती त्याच विचारात तिथेच हरवलेली एवढ्यात खांद्यावर पुन्हा एकदा थाप पडली. ओ हॅलो मॅडम, कधीचा आवाज देते मी तुला? तू ठीक आहेस ना शरयू? स्वतःहून त्याच्याशी बोलायला काय गेलीस? आज सूर्य नेमका कुठे उगवला आहे? अगं चल सांगते तुला काय झालं, म्हणत शरयू तिच्यासोबत बाहेर पडली. आणि खरं तर त्या दिवसापासूनच तिचं आयुष्य बदलायला सुरुवात झालेली. पण तो बदल त्याला हवा तसा बदला घेण्यासाठी होता हे तिला आत्ता कुठं कळत होतं. आता मात्र हे पक्क होतं की त्याने जाणीवपूर्वक तिच्या आयुष्यात एंट्री केली होती, जणू काही सगळं ठरवून. पण तो आपल्या घरातला आहे असं का म्हणाले होते डॅड? का? नेमका कोण आहे तो आणि इतकं क्रूर का वागला माझ्याशी?
तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी भरलं. एव्हाना घर आलं होतं. ती तिच्या आत्यासोबत घरी पोहोचली होती. तिच्या रूममध्ये येऊन तिनं पुन्हा स्वतःला बेडवर झोकून दिलेलं आणि ती पुन्हा एकदा तीच तीव्र कळ अनुभवत होती. शरयूने डोळे घट्ट मिटले आणि तिच्या मनात आता फक्त एकच शब्द फिरत होता, जो ती मोठ्याने ओरडून सांगू शकत नव्हती. तिचं तुटलेलं मन आतून ओरडत होतं, मला तुझी कुठलीच आठवण नकोय. मला तुझा चेहराही आठवायचा नाही आहे मल्हार. आय हेट यू. रोममध्ये रात्रीचे 7:30 वाजले होते. शरयू तिच्या खोलीत खिडकीपासून दूर बेडवर पडून होती. खोलीतला दिवाही लावला नव्हता आणि त्या अंधाऱ्या खोलीत तशीच पडून होती. आठवडा होऊन गेला पण तिला बाहेरच्या जगाची कोणतीही ओढ वाटत नव्हती. ती शांत होती पण तिच्या डोळ्यातून वेदना स्पष्ट दिसत होती. एवढ्यात रूम बाहेरून तिची आत्या रजनीचा आवाज आला. शरयू, डिनर रेडी आहे, चल येतेस ना. शरयूने प्रतिसाद दिला नाही. रजनी आत आली. तिने तिच्या भाचीकडे पाहिलं. तिचा टॉम्बॉयचा पेहराव आता स्त्रीसुलभ झाला असला तरी तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पूर्णपणे मावळला होता. इतक्या गोड मुलीशी असा कसा काय वागू शकला हा मुलगा, हा विचार तिलाही छळून गेल्याशिवाय राहिला नाही. अगं काय शरयू, लाईटही लावली नाहीयेस म्हणत तिनं आधी आत येत लाईट लावली आणि मग तिच्याजवळ आली. अजून किती दिवस अशीच एकटी राहणार आहेस? आठवडा झालाय आता आणि एक सांगू का, सगळ्या वाईट गोष्टी विसरण्यातच आपलं भलं असतं आणि हे आठवून तू कशाला स्वतःला दुःखाच्या खाईत लोटते आहेस? चल बरं उठ, आता जेवण तयार आहे. रजनी म्हणाली. मला आज भूकच नाही आहे आत्या. शरयूचा आवाज शांत पण आतून उदास होता. आणि मला बस एकटं राहावं वाटतंय. अगं मग दिवसभर एकटीच असतेस की तू रूममध्ये? जेवायला बाहेर येतेस फक्त, ते की जरा इव्हिनिंगला आज आपण बाहेर पडलो म्हणून. ते तरी किती फिरलो, लगेच तर घेऊन आलीस तू मला माघारी. असं कसं स्वतःहून बाहेर येशील यातून तू? तुला प्रयत्न करायला हवेत की नको? आत्तू मला सगळं कळतंय पण खूप उदास वाटतंय. सतत त्या गोष्टी आठवत राहतात आणि मला काहीच नको वाटतंय. चांगली खुश होते ग मी माझ्या आयुष्यात. पण काय झालं हे आणि का? तिचा आवाज आता जडावला होता. मला समजतंय शरयू, पण त्यासाठीच इथं आली आहेस ना तू, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी. मग प्रयत्न कोण करणार सांग बरं? पण मला तर तेच नाही ना जमत आहे म्हणत तिनं चेहरा लपवला. बहुतेक तिला पुन्हा अनावर होत होतं. आत्याने तिला जरा मोकळं होऊ दिलं आणि शांत झाल्यावर तिला म्हणाली, ऐक तर, मी तुझ्यासाठी एक विचार केला आहे. तुला डान्सिंग आवडतं ना, मग माझ्याकडे एक आयडिया आहे. आत्तू, खरं सांगू का, मला आता डान्सचं नावसुद्धा नको वाटतंय. अगं ऐक तर, डान्ससारखी दुसरी गोष्ट नाही आहे शरयू. मला माहिती आहे, तू ट्राय केलास ना तर नक्की यातून बाहेर पडशील. अगं इथे आईस डान्सिंग हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. मला आठवतंय तुला स्केटिंग खूप आवडायचं. मी तर म्हणेन तू हा क्लास जॉईन कर. हा एक उत्तम मार्ग आहे यातून बाहेर पडण्याचा. शरयूने फक्त तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर कोणताही उत्साह नव्हता. तिने लगेच मान हलवली. आत्ता नकोय मला आत्या, मला सध्या काहीच करायचं नाही आहे. मला डान्स विन्स तर अजिबात नको आहे, बस सध्या तरी नको आहे, ती केविलवाना चेहरा करून सांगत होती. बरं चल, जेवण तरी करशील का? आमच्यासोबत 2 घास खाऊन घे, एनर्जी तर लागेल ना शरीराला. रजनीने तिचा हात धरला आणि तिला उठवलं. आत्तू अशी ऐकणार नाही, तिला उपाशी झोपू देईल हे तिला माहिती होतं. तीही मग उठली आणि जड पावलाने तिच्यासोबत डायनिंग हॉलमध्ये आली, जिथे आधीपासूनच रजनीचा नवरा श्रेयश आणि तिचा मुलगा पियुष टेबलवर जॉईन होते. शरयू शांत होती. ती पहिल्यासारखी चुलबुली राहिली नव्हती आणि बहुतेक घरात सर्वांनाच तिच्यासोबत काय झालं हे माहिती होतं. त्यामुळे कोणीही तिला त्या गोष्टीवर बोलत नव्हतं. शरयू सर्वांसोबत कसेबसे 2 घास घेत होते आणि एवढ्यात निनादचा म्हणजे तिच्या डॅडचा फोन रजनीला येऊ लागला. तिने तो उचलला. हां बोल ना निनाद. अरे आता कशी आहे काय सांगू, कुठेच लक्ष नाही आहे बघ पोरीचं. वाईट वाटतंय. काय होती ती आणि काय अवस्था केली आहे त्याने. हो मी तिला समजावण्याचा प्रयत्न करते. थोडा वेळ तर तिलाही द्यावा लागेल, पण हे तू बरं केलंस तिला इकडं पाठवून. हो थांब, विचारते तिला. शरयू, डॅडला बोलायचं आहे तुझ्याशी, देऊ का? रजनीने विचारताच तिने फक्त मान हलवली. आत्याने लगेच तिच्याकडे फोन दिला. हो ठीक आहे, ट्राय करते डॅड. बाय म्हणत लगेच फोन ठेवत तिने रजनीकडे दिला. शरयू, पाय मोकळे करून यायचे का जरा बाहेरून? नाही नको, मी जाते माझ्या रूममध्ये म्हणत शरयू निघून गेली.
तिला वेळ तर लागणार होता सगळ्यातून बाहेर पडायला. तिच्या हृदयाचे असंख्य तुकडे जोडले जायला वेळ तर लागणार होता. त्याच वेळी इकडे पुण्यात रात्रीचे 10:30 वाजले होते. मल्हार सरदेसाई त्याच्या अलिशान कॉर्पोरेट केबिनमध्ये उशिरापर्यंत बसला होता. आठवडा उलटला होता, पण त्याच्या हातातल्या कामात त्याचं लक्ष लागत नव्हतं. समोरच्या टेबलवर राजनंदिनी कन्स्ट्रक्शन्स म्हणजे निनादची कंपनी आणि त्याच्याच प्रोजेक्टच्या बाजूला असलेल्या त्याच्या नवीन महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचे फ्लोअर प्लॅन्स आणि 3D मॉडेल्सचे प्रिंटआउट पसरले होते. त्याने हातात हायलायटर घेतला आणि प्लॅनवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. तो सोसायटीमध्ये स्विमिंग पूलची जागा आणि क्लब हाऊसचं डिझाईन तपासत होता. प्रतिस्पर्धी राजनंदिनी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्टपेक्षा उत्तम सुविधा देऊन व्यावसायिक आव्हान उभं करणं हा त्याचा हेतू होता. त्याने हायलायटरने एका कोपऱ्यातील डिझाईनवर रेघ ओढली, पण मध्येच त्याला शरयूचा रडणारा आणि त्याला प्रश्न विचारणारा चेहरा आठवू लागला आणि त्यानेच त्याला सतत डिस्टर्ब होत होता. तो पुन्हा पुन्हा कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करत होता आणि जबरदस्तीने समोरच्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला तेच जमत नव्हतं. त्याला काहीतरी हटके करायचं होतं, पण मनच लागत नव्हतं. काहीतरी चुकतंय आणि बेस्ट होत नाहीये असंच त्याला वाटत होतं आणि त्याला काय असं डिस्टर्ब करतंय हेही त्याला कळत नव्हतं आणि मग स्वतःवरच राग येत होता. अखेर एक क्षणाला रागाने हातातला हायलायटर त्याने जोरात फेकून दिला आणि समोरचा विशाल लेआउट नकाशा टेबलावरून जोरात बाजूला सरकवला. ही चिडचिड कामातील अडथळ्यामुळे नव्हती, पण कशामुळे होती हेही तर त्याला कळत नव्हतं. वैतागून तो आता काचेजवळ आला आणि खिडकीबाहेर पसरलेलं विशाल पुणे शहर पाहत होता. सगळं शहर लाईटच्या झगमगाटांनी चमकत होतं, पण त्याच्या मनात मात्र अंधार झाला होता. स्वतःच्या विचारांपासून पळ काढण्यासाठी त्याने खिशातून एक सिगारेट आणि लायटर काढला. सिगारेट ओठात पकडून त्याने लायटरचं झाकण उघडलं आणि नेमकं त्याच क्षणी त्याला शरयूचा हसणारा चेहरा आणि तो प्रसंग आठवला. त्या अशाच एका दिवशी त्याने सिगारेट पेटवलेली आणि तेव्हा ती समोरच होती. ती अचानक जवळ येऊन गंभीर झाली. तू इतका हुशार मल्टी टॅलेंटेड आहेस मल्हार, पण एकच गोष्ट मला आवडत नाही, ती म्हणजे हे स्मोकिंग. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. प्लीज डोंट डू इट. मी सांगते म्हणून, ती म्हणाली आणि पुढच्या क्षणाला त्याला काही समजायच्या आत तिने त्याच्या ओठात पकडलेली सिगारेट अलगद खेचून फेकून दिली होती. तिची ती अधिकारवाणी आठवून त्याला पुन्हा काहीतरी सल्लं. ती फक्त एक सावज होती. तिच्याबद्दल फिलिंग्स निर्माण होण्याचा काही प्रश्नच नाही. तरीही ती का आठवते? याने त्याचं डोकं आता चांगलंच फिरलं. हा डोक्यात जाणारा क्षण आठवून मल्हारला स्वतःचाच प्रचंड राग येत होता. त्याने लगेचच डोळे मिटून ते दृश्य पुसण्याचा प्रयत्न केला. त्याने सिगारेट आणि लायटर दोन्ही दूर फेकून दिले आणि संतापाने व गोंधळात तो स्वतःशीच बोलला, का आठवते ती मला? मला तिचा चेहराही आठवायचा नाहीये. सूड घेतलाय मी. माझं काम झालंय आणि आता काहीच नाहीये आमच्यात. कोण आहे ती? माझ्यासाठी तरी नथिंगच. टेबलवर दोन्ही हात आपटत सरळ त्याने त्याचं जॅकेट उचललं आणि घरी जायला निघाला. बाहेर पडत ऑफिस बॉयला ऑफिस बंद करायला सांगून त्याने त्याची कार बाहेर काढली आणि सरळ वाईला त्याच्या घरी जायला निघाला. त्याला एकदा घरी जाऊन सर्वांना भेटल्यावर समाधान वाटेल अशी आशा वाटत होती, पण खरंच असं होणार होतं का? आजचा भाग इथेच संपलेला आहे. त्याला कधी कळेल का की ही अस्वस्थता शरयूमुळे आहे आणि तो खरंच तिच्या प्रेमात पडला होता? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.